नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 5व्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे उष्णता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडे आठवा म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत. हा भाग मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेला आहे. चला तर मग पाहूया काय प्रश्न आहेत. उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे? पहा, आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे. उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे? उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. 2 भिन्न तापमान असलेले पदार्थ औष्णिक संपर्कात आल्यास अधिक तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे औष्णिक ऊर्जेचे स्थलांतर होते. या स्थलांतर होत असलेल्या औष्णिक ऊर्जेस उष्णता असे म्हणतात. जूल, कॅलरी, अर्ग या एककामध्ये उष्णतेचे मापन केले जाते. मग तापमान म्हणजे काय? तर पदार्थ किती उष्ण अथवा किती थंड आहे हे व्यक्त करणारी राशी म्हणजे तापमान. अंश सेल्सिअस, डिग्री फॅरनहीट, केल्विन या एककामध्ये तापमान मोजले जाते. हा तापमान व उष्णता यामधील फरक आहे. दुसरा प्रश्न आहे, उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते आहेत? उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार आहेत: वहन, अभिसरण व प्रारण. तर या 3 प्रकाराने उष्णतेचे संक्रमण होते. याविषयी तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेलाच आहे. यावर्षी आपण पदार्थांच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, दवबिंदू तापमान, आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. अप्रकट उष्मा यालाच लॅटंट हीट असेही म्हणतात. आकृती 5.1चे निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही घरीही करू शकता. पहा, काचेच्या भांड्यामध्ये बर्फाचे काही तुकडे घेतलेले आहेत. तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल अशी तापमापी स्टँडच्या साहाय्याने अडकवलेली आहे. बर्फाचे भांडे तिवळीवर ठेवून जर बर्फाला उष्णता दिली आणि 1 मिनिटाच्या अंतराने जर आपण तापमानाची नोंद केली तर काय दिसून येते? उष्णता देणे चालू असताना हळूहळू बर्फ वितळू लागतो. बर्फ वितळत असताना बर्फ आणि पाणी यांचे मिश्रण सतत ढवळावे लागते. पाणी उकळायला लागल्यानंतरही काही काळ उष्णता देणे जर चालूच ठेवले तर बर्फ वितळतो, पाणी उकळायला लागते, पण पाण्याचे तापमान विशिष्ट अंश सेल्सिअसपर्यंतच आपल्याला वाढल्याचे दिसून येते. तापमानात होणारा बदल व वेळ यांचा आलेख आपल्याला काढता येतो. जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस इतकेच राहते. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे जर चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागते व पाण्याचे तापमान 100 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते. सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान 100 अंश सेल्सिअसला स्थिर राहते. म्हणजे आपण किती जरी उष्णता दिली तर 100 अंश सेल्सिअसच्या वर पाण्याचे तापमान जात नाही. तापमानात होणारा बदल व त्याला द्यावी लागणारा वेळ या संबंधित दर्शवणारा आलेख आहे तो 5.2 मध्ये आपण पाहणार आहोत. या आलेखामध्ये काय दर्शवलेले आहे? तर रेख AB
स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0°C वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. म्हणजे बर्फाला आपण किती जरी उष्णता दिली तर संपूर्ण बर्फाचे पाण्यात रूपांतर होईपर्यंत बर्फाचे तापमान 0°C जास्त वाढत नाही. पहा, या ठिकाणी 5.2 या आलेखाचे निरीक्षण करा. ए पासून बी पर्यंत आपल्याला स्थिर तापमान दिसते. तर या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहते. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. तर बर्फाचा द्रवणांक किती आहे? 0°C. पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजेच या ठिकाणी काय घेतलं आहे आपण तर बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. पहा, लक्षात आले का? आपण जर बर्फाला उष्णता देत राहिलो तर बर्फ उष्णतेचे शोषण करतो, परंतु जोपर्यंत पूर्ण बर्फाचे पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमानात मात्र वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूमधील बंध कमकुवत करून स्थायीरूपातील बर्फाचे द्रवात रूपांतर होण्यासाठी त्या उष्णतेचा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिलाच वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. पहा, आपण जर बर्फाला उष्णता देत राहिलो तर बर्फ उष्णता ग्रहण करतो, परंतु जोपर्यंत पूर्ण बर्फाचे पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमान मात्र 0°C पुढे वाढत नाही. मग ही उष्णता कोठे जाते तर या शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूमधील बंध कमकुवत करून स्थायीरूप बर्फाचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. मग वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय तर स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिलाच वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता आपण वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा पाहूया. पहा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. यालाच स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग असेही म्हणतात. बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचे तापमान वाढू लागते. पहा, आपण काय पाहिले तर आपण जोपर्यंत उष्णता देतो आणि पूर्ण बर्फाचे पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमान वाढत नाही, पण बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाले की पाण्याचे तापमान वाढू लागते. मग ते तापमान किती वाढते तर 100°C पर्यंत, 0 पासून 100°C पर्यंत ते वाढते. आलेखामध्ये रेख BC ही पाण्याच्या तापमानातील 0°C ते 100°C अशी वाढ दर्शवते. त्यानंतर मात्र तुम्ही कितीही उष्णता दिली तर पाण्याचे तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता मग कुठे जाते तर ही उष्णता द्रवातील रेणूंचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाचे वायुरूप स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. पहा, लक्षात आले का? आपण याआधी काय पाहिले? आपण जर बर्फाला उष्णता दिली तर बर्फ उष्णता ग्रहण करतो, पण तापमान मात्र वाढलेले दिसत नाही. ते कुठपर्यंत वाढत नाही तर जोपर्यंत पूर्ण बर्फाचे पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमान वाढत नाही आणि ती उष्णता मात्र ग्रहण केली जाते. आता पूर्ण बर्फाचे जेव्हा पाण्यात रूपांतर होते तेव्हा आपण उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान 0°C पासून 100°C पर्यंत वाढते. मात्र नंतर आपण उष्णता देणे चालूच ठेवले तर मात्र पाण्याचे तापमान 100°C पुढे वाढत नाही.
तर ही ग्रहण केलेली उष्णता द्रवरूपातील रेणूंचे बंध तोडून त्याचे वायूत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. मग याला काय म्हणतात? तर ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर 100°C. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. पहा पुन्हा एकदा ऐका. ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक 100°C आहे. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. मग बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय? तर एकक वस्तुमानाच्या द्रवपदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. यालाच स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते. या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थाचे द्रवणांक वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थाचे उत्कलनांकही वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक, उत्कलनांक व अप्रकट उष्मा बदलतात. तर खालील सारणीमध्ये पदार्थाचा द्रवणांक, उत्कलनांक, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा दिलेला आहे. त्याचे तुम्ही निरीक्षण करून अभ्यास करा. या ठिकाणी जरा डोके चालवा यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. पहा. अप्रकट उष्मा ही संकल्पना वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना सुद्धा लागू होईल का? तर होईल. ज्याप्रमाणे स्थायूचे द्रवात आणि द्रवाचे वायूत रूपांतर करताना अप्रकट उष्मा ही संकल्पना लागू होते, त्याचप्रमाणे वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायूत रूपांतर करताना सुद्धा ही संकल्पना लागू होईल. दुसरा प्रश्न. द्रवाचे स्थायूत रूपांतर होत असताना किंवा वायूचे द्रवात रूपांतर होत असताना अप्रकट उष्म्याचे काय होत असेल? विद्यार्थी मित्रांनो, यावेळी उष्णता पदार्थाकडून बाहेर टाकली जाते. म्हणजेच अप्रकट उष्मा पदार्थाकडून बाहेर टाकला जातो. पुनर्हिमायन यालाच रिगेलेशन असं म्हटले जाते. पहा. तुम्ही बर्फाचा गोळा तयार करताना पाहिला असेल आणि खाल्लाही असेल. तर तो गोळा विकणारा काय करतो? बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाब देऊन बसवतो. तर किसलेला बर्फ पुन्हा घट्ट होतो. तर हा गोळा घट्ट बनलेला तुम्ही पाहिलेला आहे. बर्फाचे 2 खडे घेऊन एकमेकावर जर आपण दाबून धरले तर काही वेळाने ते 2 खडे एकमेकांना घट्ट चिकटतात. हे तुम्ही घरीही करून पाहू शकता. लक्षात आले का? ज्याप्रमाणे बर्फाचा गोळा बनवताना तो गोळा बनवणारा बर्फ खिसतो आणि काडीच्या टोकाशी हाताने दाब देऊन गोळा बनवतो. त्याचप्रमाणे तुम्ही काय करा, बर्फाचे 2 खडे घेऊन एकमेकावर दाबून धरा आणि काही वेळाने तुम्हाला असे दिसेल की ते 2 बर्फाचे खडे एकमेकांना घट्ट चिकटलेले आहेत. हे कशामुळे होते ते आपण आता पाहणार आहोत. पहा. पुढील आकृतीमध्ये बर्फाची एक लहान लादी टेबलवरती ठेवलेली दिसते. बारीक तार वरून सोडलेली आहे. तारेच्या दोन्ही बाजूला 2 समान वजने अडकवलेली आहेत. आकृतीचे निरीक्षण करा. तारेच्या दोन्ही टोकास समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फाच्या लादीत रुतत खोलवर जाते. काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते. आता तार जसजशी रुतत जाईल तसतशी ती लादीतून खाली येऊन बाहेर पडेल. तरीही बर्फ मात्र तुटत नाही. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेलाच
पुनर्हिमायन असे म्हणतात. पहा, पुन्हा ऐका. पुनर्हिमायन म्हणजे काय? तर दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे, या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो. म्हणजेच 0°C तापमानाला बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजे 0°C होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते. त्यामुळे या ठिकाणी बर्फाचे 2 तुकडे झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जरा डोके चालवा. वरील कृतीत बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडते, तरीही बर्फ तुटत नाही, असे का होते? विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच काय पाहिले? बर्फावर दाब दिला असता त्याचा काही अंश वितळणे ही प्रक्रिया चालू होते. तार जशी खाली जाईल तसा दाब काढून घेतला जातो आणि दाब काढून घेतला असता पुन्हा तो बर्फ काय होतो? गोठतो. अशा प्रकारे पुनर्हिमायनाची क्रिया घडून येऊन ती तार बर्फाच्या लादीतून आरपार जाते, मात्र बर्फ तुटत नाही. दुसरा प्रश्न, अप्रकट उष्म्याचा पुनर्हिमायनाशी काय संबंध आहे? बर्फ वितळताना उष्णता शोषली जाते, पण तापमान मात्र बदलत नाही. तसेच नंतर पाणी गोठून त्याचे बर्फ होताना उष्णता बाहेर टाकली जाते, पण तेव्हाही तापमान बदलत नाही. ही शोषलेली किंवा बाहेर टाकलेली जी उष्णता आहे म्हणजेच अप्रकट उष्मा होय. हा संबंध आपल्याला अप्रकट उष्म्याचा पुनर्हिमायनाशी दिसून येतो. पुढील प्रश्न, समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो, हे तुम्हाला माहीत आहे. या स्थितीत पदार्थाच्या द्रवणांकात काय बदल होईल? दाब कमी झाल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो, पण बर्फाचा द्रवणांक वाढतो. मात्र बहुतांश पदार्थावर दाब वाढवला असता त्याचा द्रवणांक काय होतो? वाढतो. पाण्याचे असंगत आचरण. तर पाण्याचे असंगत आचरणलाच ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असे म्हणतात. सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. पहा, मर्यादित तापमानापर्यंत द्रवाचे प्रसरण होते आणि थंड केला की पुन्हा त्याचे आकुंचन होते. परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते. म्हणजे काय होते? तर 0°C तापमानाचे पाणी जर तापवले तर 4°C तापमान होईपर्यंत त्याच्या प्रसरणाऐवजी ते आकुंचन पावते. 4°Cला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, आकारमान कमी असते म्हणजे 4°C तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते, हे लक्षात ठेवा. आणि 4°Cच्या पुढे तापमान वाढविल्यास त्यात पाण्याचे आकारमान वाढत जाते. म्हणजेच 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. पहा, पुन्हा ऐका. 0°C तापमानाचे पाणी जर तापवले तर 4°C तापमान होईपर्यंत पाणी प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावते. 4°Cला पाण्याचे आकारमान सर्वात कमी होते आणि 4°Cच्या पुढे जर तापमान वाढविल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. तर 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यास 0°C पासून उष्णता देत तापमान व आकारमान यांच्या नोंदी घेऊन त्यांचा जर आलेख काढला तर तो आलेख पुढे दिलेला आहे. तो आलेख वक्र दिसतो. या वक्र आलेखावरून स्पष्ट होते की 0°C पासून 4°C पर्यंत पाण्याचे तापमान वाढवल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी काय होते? कमी होते. 4°Cला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. म्हणजेच पाण्याची घनता 4°Cला सर्वात जास्त असते. पहा, 5.4 या आलेखाचे निरीक्षण करा. 0°C पासून 4°C पर्यंत पाण्याचे आकारमान आपल्याला कमी कमी होत आल्याचे दिसून येते.
त्यानंतर मात्र तापमान वाढत गेल्यास पाण्याचे आकारमान हळूहळू काय होते, वाढत जाते. म्हणजे 4 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. म्हणजेच पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअस तापमानाला सर्वात जास्त असते. पाण्याच्या असंगत आचरणाचा आपण होपच्या उपकरणाच्या साहाय्याने अभ्यास करणार आहोत. पहा, होपच्या उपकरणात हे जे उभट भांडे आहे मध्यभागी दिसते त्या उभट नळकांड्यास मध्यभागी या ठिकाणी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले आहे. उभट नळकांड्यात पसरट भांड्याच्या वर T2 हा आणि पसरट भांड्याच्या खाली T1 हा तापमापी जोडण्याची सुविधा आहे. उभट नळकांड्यात पाणी भरले जाते व पसरट भांड्यामध्ये बर्फ आणि मीठ यांचे मिश्रण भरतात. पहा, पुन्हा ऐका. या ठिकाणी होपच्या उपकरणात काय केलेलं आहे, तर मध्यभागी जे नळकांड आहे त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि मधल्या ज्या पसरट भांडं आहे त्यात बर्फ आणि मिठाचे मिश्रण भरलेले आहे. वरच्या भागात T2 हा तापमापी आणि खालच्या भागात T1 हा तापमापी तापमान मोजण्यासाठी बसवलेला आहे. या ठिकाणी वेळ व तापमान यांचा आलेख दिलेला आहे. पहा, होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येक 30 सेकंदानंतर T1 व T2 या तापमापीने दाखवलेल्या तापमानाची नोंद केली जाते. या ठिकाणी तापमान y अक्षावर दर्शवलेले आहे, तर वेळ ही x अक्षावरती दर्शवलेली आहे. म्हणजेच कालावधी x अक्षावर आहे आणि तापमान y अक्षावरती आहे. पहा, प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दाखवतात, 12 अंश सेल्सिअस. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 जलद गतीने कमी होते. पहा, T1 बघा, तापमान आपल्याला जलद गतीने खाली आलेले दिसते व वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हळूहळू खाली आलेले दिसते. म्हणजेच वरच्या तापमापी नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान जलद कमी होते, तर वरच्या भागातील पाण्याचे तापमान तुलनेने हळूहळू कमी होते. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 4 अंश सेल्सिअसपर्यंत पोचताच ते काही काळ जवळजवळ स्थिर राहते. पहा, या ठिकाणी 4 अंश सेल्सिअसला तुटक रेषा इथं दर्शवलेली आहे, तर ते जवळजवळ स्थिर राहते व वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हळूहळू 4 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते. यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 4 अंश सेल्सिअस तापमान, या ठिकाणी हा छेदनबिंदू पहा, तर या छेदनबिंदूला एकाच वेळी आपल्याला दोघे 4 अंश सेल्सिअस तापमान दर्शवताना दिसतात. यानंतर मात्र वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने कमी होत जाते. वरची तापमापी T2 प्रथम 0 अंश सेल्सिअस तापमान दर्शवते आणि त्यानंतर खालची तापमापी T1 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करते. आलेखावरील दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू कमाल घनतेचे तापमान दर्शवतो आणि ते कमाल घनतेचे तापमान किती आहे, तर 4 अंश सेल्सिअस. आले का लक्षात? आता हे असे का घडते? पहा, सुरुवातीस नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होते. आपण काय पाहिले, तर मध्यभागातील पसरट भांड्यात बर्फ आणि मिठाचे मिश्रण भरलेले आहे. यामुळे या गोठण मिश्रणामुळे मध्यभागातील तापमान कमी होते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते, त्यामुळे त्याची घनता वाढते. परिणामी जास्त घनतेचे पाणी खाली जाते. या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान काय होते, जलद कमी होते आणि ते 4 अंश सेल्सिअस होते, तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते, तेव्हा ते प्रसरण पाहू लागते. आता त्याची घनता काय होते, कमी होते व ते तळाकडे न जाता वरील भागाकडे जाऊ लागते. म्हणून वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने 0 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते, परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसवर काही काळ आपल्याला स्थिर राहिल्याचे दिसून येते व नंतर तेही काही वेळाने 0 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते.
जरा डोके चालवा. पाण्याच्या असंगत आचरणाच्या आधारे खालील विधाने कशी स्पष्ट कराल? पहा काय दिलेली आहेत विधाने. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊनसुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. पहा, पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअसला उच्चतम असते, हे आपण अभ्यासले. थंड प्रदेशातील तलावामध्ये जेव्हा पाण्याचे तापमान कमी होऊ लागते त्यावेळी 4 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी घनता अधिक असल्याने तळाशी राहते आणि त्याहून कमी तापमानाचे पाणी व ते गोठून बनलेले बर्फ पृष्ठभागावर तरंगते. बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने तळाशी असलेल्या पाण्यावर बाहेरच्या थंडीचा फारसा परिणाम होऊ शकत नाही व त्यामुळे त्या पाण्यामध्ये तलावातील जलीय वनस्पती आणि जलचर सुरक्षित राहतात. या ठिकाणी पृष्ठभागावरती हा बर्फाचा थर दर्शवलेला आहे आणि खाली मात्र पाणी आहे आणि खाली पाणी असल्यामुळे या खाली असलेल्या पाण्याचा बाहेरच्या उष्णतेशी कोणताही संपर्क होत नाही आणि त्यामुळे हे जलीय वनस्पती आणि प्राणी जिवंत राहतात. पुढील विधान. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात. तर थंड प्रदेशात थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा 0 अंश सेल्सिअसच्या खाली जाऊ शकते. सामान्यतः खडकांच्या भेगांमध्ये पाणी असते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पाणी प्रसरण पावते व कालांतराने त्याचे बर्फ बनले तरी त्याचे आकारमान अधिक होते. अशावेळी खडकांच्या भेगामधील पाण्याने निर्माण केलेल्या दाबामुळे खडकांना काय होतात, भेगा पडतात किंवा नळ फुटतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.